मुंबईच्या वांद्रेमध्ये मनसेची आज सकाळी 9 वाजता बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा आणि उपशाखाध्यक्ष गट अध्यक्षांसोबत बैठक। राज ठाकरे करणार मार्गदर्शन। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र 4 पादचारी भुयारी मार्गाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधकांकडून परिषदेचं आयोजन। शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। पुढील रणनीती ठरवण्यात येणार। मुंबईत डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार डबेवाला भवनाचं उद्घाटन। आमदार श्रीकांत भारती यांच्या पुढाकाराने डबेवाला भवन। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची आज बैठक। बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित बैठकीचं आयोजन। रायगडमध्ये स्वार्थासाठी पालकमंत्रीपदाचा वाद। सरकारमध्ये सगळे स्वार्थी लोक। आदित्य ठाकरे यांचा भरत गोगावलेंना टोला। अमरावतीत शिवसेनेचा पश्चिम विदर्भ मेळावा। मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत आणि संजय राठोड यांची उपस्थिती। मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहन चालकाचा मृत्यू संशयास्पद। मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी। पंकज यांच्या पत्नीचा आमरण उपोषण। केजरीवाल सिसोदिया यांची ईडी खटला रद्द करण्याची मागणी। दारू घोटाळ्याशी संबंधित खटला सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली। आंदोलन संस्थाचं वैभव नाईकांनी घेतली बावनकुळेंची भेट। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोघांची भेट। भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचा देखील एल्गार। 15 ऑगस्टला मुरुड अकोलामधून होणार सुरुवात। परभणीत मतदान चोरी प्रकरणात राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समर्थन। काँग्रेसकडून परभणीमध्ये आंदोलन। नागरिकांची स्वाक्षरी मोहीम। यंदाही खड्ड्यांचा दंड माफ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। दंड माफ करण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र। मनोज जरांगे पाटील आज लातूर दौऱ्यावर। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक आणि चर्चा करणार। 29 तारखेला आयोजित मुंबई दौऱ्यानिमित्त बैठक। 11वी प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण। मुंबई विभागातून 2,61,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश। मुंबई, ठाणे, पालघरमधील विद्यार्थ्यांची कॉमर्सला पसंती। कबुतरांना दाणे घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शन आणि तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन। फेडरस ऑफ मुंबई या संस्थेकडून संध्याकाळी 7 वाजता आयोजन। पुण्यात 15 ऑगस्ट पासून गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मेट्रो धावणार। सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 च्या दरम्यान मेट्रो सेवा उपलब्ध। सर्व मंडळांनी एकाच वेळी रक्तदान शिबिर भरवू नये। रक्तदान संक्रमण परिषदेच्या रक्तपेढ्यांना सूचना। रक्ताच्या तुटवड्यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं। आरती साठेंची अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती। मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती। प्रधानमंत्री आयुष्मान भारत वय वंदना योजना अंतर्गत नोंदणी शिबिर पडले पार। 70 लाख वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून 5 लाखाचा आरोग्य उपचार मोफत मिळणार। सांगलीतील वकील मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल। न्यायालयाकडून विटा पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक। सुनील पुंडे अध्यक्ष तर उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांची निवड। स्पेनमधील 111 गोविंदा खेळाडू संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीकरिता ठाण्यात दाखल। ठाण्यातील पाम क्लब समता नगर येथे 6 थराची दिली सलामी। बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त उत्साह। भगवान बाबा चौक परिसरामध्ये
भगवान बाबांची आरती संपन्न. जयंतीनिमित्त झांज पथक मर्दानी खेळांसह मिरवणूक निघणार. पुण्यात तब्बल 300 बेकायदेशीर बस स्टॉपची उभारणी. PMPMLच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून उभारणी. फक्त जाहिराती टिकवण्यासाठी बस स्टॉपचा वापर. चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 1 सप्टेंबरपासून लागू होणार. बनावट चांदीच्या विक्रीला बसणार आळा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडून रॅलीचं आयोजन. भारत माता की जयच्या घोषाने परिसर दुमदुमला. स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोलीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थी सहभागी. विराड आंदोलकांचं आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू. बाह्य स्रोत पद्धतीनं भरती न करण्याची मागणी. मनसेचा पनवेल पालिका मुख्यालयावर मोर्चा. मालमत्ता कर माफ करा मागणीसाठी मोर्चा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात. भिवंडी शहरात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने. आंदोलनात शेकडो महिलांसह बांधकाम मजूर कामगार सहभागी. सांगलीत केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किसान सभेच्या वतीनं आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा घोषणा. अमरावतीत अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्स युनियनचा तीव्र विरोध. भर पावसात अमरावती महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा. यवतमाळमधील वणी तालुक्यात कामगारांचे सलग 9व्या दिवशी उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने उपोषणकर्ते संतापले. वांद्र्यातील SRA कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. भांडू परिसरातील रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा. वाशीमध्ये वीज वितरणाच्या मुख्य अभियंत्यांसह 80 कर्मचाऱ्यांवरती कारवाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण. उपोषणात मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक सहभागी. कल्याणमध्ये गौरीपाडा परिसरामध्ये रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट. पालकांमध्ये प्रचंड नाराजी. पालक, विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. यवतमाळमध्ये एसटी बसला गळती. प्रवाशांना साध्या तिकीट दरात AC बसचा अनुभव. प्रवाशांनी व्यक्त केला संताप. बुलढाण्यातील खामगावमध्ये पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 माजी बँक कर्मचाऱ्यांना अटक. मिरची पूड टाकून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न. महिलेची साखळी हिसकावून पळून जाणाऱ्या महिलेला अटक. पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केलं स्वाधीन. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरमध्ये राडा. किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिसरातील रहिवासी त्रस्त. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 4 टनहून अधिक अंमली पदार्थ केले नष्ट. 19 पोलीस ठाण्यातील प्रकरणांमधील मुद्देमाल नष्ट. रत्नागिरीमधील देवरुखमध्ये गुटखा जप्त. 9,45,000चा गुटखा जप्त. 4 जणांना अटक. पोलिसांकडून शोध सुरू. पालघरमध्ये वनविभागाच्या झाडांची तस्करी सुरू. तस्करी करताना टेम्पो चिखलात अडकला आणि चोरट्यांची चोरी उघडकीस. 100 पेक्षा अधिक लाकडी उंडके वनविभागाकडून जप्त. पसार चोरट्यांचा शोध सुरू. वाशिमच्या मानोरा तालुक्यात वीज चोरी. मेन लाईनवरून थेट वायर टाकून अवैध पद्धतीने वीजचा वापर. कंत्राटदार आणि जबाबदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी. पालघरमध्ये भर दिवसा 1 इसमावर धारधार कुऱ्हाडीने हल्ला. हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी. हल्ला करणाऱ्या आरोपीला झाडाला बांधून स्थानिकांकडून बेदम चोप. साताऱ्यातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये अवैध धंद्यांवर महिलांचा हल्लाबोल. आता प्रशासन महिलांच्या आवाजाला कितपत प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.
धाराशिव जिल्ह्यामध्ये जमिनीच्या वादातून पती पत्नीची निर्घृण हत्या. सुरुवातीला गाडीने धडक देऊन नंतर कोयत्याने हत्या करण्यात आल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढणार. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार. जोरदार वाऱ्यांसह पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. यवतमाळ तालुक्यात मुसळधार पाऊस. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये साचलं पाणी. चक्क पाणी काढण्यासाठी वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे आर्वी शहराला नाल्याच्या पुराने वेढले. नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. अनेकांच्या घरात शिरलं पुराचे पाणी. वर्ध्याच्या आर्वी शहरात मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी. आमदार सुमित वानखेडे यांनी केली परिसराची पाहणी. मुंबईत कांदिवली ते रेल्वे रूळ ओलांडताना पोलिसाचा मृत्यू. कामावर जाण्यास उशीर झाल्याने पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू. नागपूरच्या 0 माईल मेट्रो स्टेशन परिसरात आग. धावत्या बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. नांदेडमधील पोलीस वसाहतीतील इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आयसीआयसीआय बँक अखेर नमली. मिनिमम बॅलन्सच्या निर्णयामध्ये टीकेनंतर बदल. नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द. 1 सप्टेंबरपासून दिल्ली वॉशिंग्टन उड्डाणे बंद. ऑपरेशनल आव्हानांमुळे आता एअर इंडियाचा निर्णय. अक्षय कुमारची 2.5 कोटींची रेंज रोव्हर SUV जप्त. जम्मू काश्मीरमध्ये वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. भिवंडी शहरात मोबाईल दुकानामध्ये चोरी. 2 चोरट्यांकडून मोबाईलसह सुमारे 28,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. गुन्हा दाखल. भटक्या श्वानांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठात आज सुनावणी. दिल्ली NRC मधील सर्व भटक्या श्वानांना पकडून निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याचे दिले होते आदेश. छत्रपती संभाजीनगर. माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या. ही माझी चूक आहे. आय एम सॉरी अशी इंग्रजी सुसाईड नोट घटनास्थळी आढळली. अकोल्यात 2 पडक्या घरांना आग. घरात कुणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. सिंधुदुर्गात कुडाळ पाट मार्गावर क्रेटा कारचा भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. चालकाचा कारवलीत ताबा सुटल्याने अपघात. बीडच्या गेवराई आगारातील कर्मचाऱ्याची आत्महत्या. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन संपवलं जीवन. दोषींवर कारवाईसाठी नातेवाईकांचा आगारा समोर खिय्या. सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आणखी एका विवाहितेची आत्महत्या. 2 जणांवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात डोंगर शेवली गावात अस्वलांचा वावर. 2 अस्वल मंदिरात जातानाचा व्हिडिओ व्हायरल. हरियाणाच्या 2 जिल्ह्यात देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन. भारत जगातील 5वा देश बनणार. 1 तासात 140 किलोमीटर धावणार. पूर्णपणे प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान. अहिल्यानगरमध्ये वेठ भिगारी प्रकरण उघड. गायीच्या गोठ्यात काम करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 3घांची सुटका. 1 आरोपी अटकेत. 2रा फरार. पंढरपुरात मोठ्या घरफोडीचा खुलासा. 8,81,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत. आरोपी महिलेला अटक. पुण्यातील हंडेवाडीत वेअरहाऊसला आग. अज्ञात व्यक्तींनी घुसून केली जाळपोळ. आगीत वेअरहाऊस सेंटरमधील वस्तूंचं नुकसान. वर्ध्यात हिंगणघाट जाम महामार्गावर गांजाची वाहतूक करणारी दुचाकी पकडली. आरोपीला अटक. 1,39,000चा मुद्देमाल जप्त.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 टवाळखोरांकडून व्यावसायिकाला मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न. गर्दी जमा झाल्याने आरोपी फरार, आरोपीवर गुन्हा दाखल. रत्नागिरीत चोरीला गेलेलं 3,55,000 रुपयांचं सोनं जप्त. मुंबईतून आरोपीला अटक. जालन्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. परप्रांतीय आरोपीला 20 वर्ष कारावास आणि 44,000 रुपये दंडाची शिक्षा. जालना सत्र न्यायालयाचा निर्णय. लोणावळ्यात घरगुती गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकरणाचा खुलासा. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला अटक. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. 5 टाक्या जप्त. आईची जन्मभराची कमाई मुलीनंच चोरून मित्राला दिली. सुमारे 14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मित्राला दिली. पोलिसांकडून मित्राला अटक. मुलगी फरार. दागिने विकून खाण्यापिण्यावर पैसे उडवल्याची कबुली. कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी 2 बांगलादेशी तरुणींना अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात बिअर बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभा दाखवून ठराव मंजूर. हेराफेरी करणाऱ्या सरपंचांचं निलंबन. नवी मुंबईमध्ये 2 साखळी चोरांना अटक. एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात पैसे घेतल्याच्या आरोपात 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.